हां विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील पिरियडला काय बघितलं होतं? आठवा, प्रोडक्शन ऑफ व्हिनेगार. ठीक आहे, व्हिनेगार कशा प्रकारे व्हिनेगार तयार होतो. ठीक आहे, त्यानंतर आता आजच्या पिरियडला बघणार आहोत आपण महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मायक्रोबियल एन्झाईम्स. मायक्रोबियल एन्झाईम्स आपण आज जी टॉपिक शिकणार आहोत जे बघा, नोंद घ्या. मायक्रोबियल एन्झाईम्स, त्याच्यानंतर युजेस ऑफ, बघा आता मायक्रोबियल एन्झाईम्स द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन, देन युजेस ऑफ मायक्रोबियल एन्झाईम्स, यांचे उपयोग कुठे कुठे होतात, आणि त्यानंतर झांथम गम्स, झांथम गम, आणि लास्टमध्ये पाहणार आहोत आपण युजेस ऑफ झांथम गम. असे आपण टॉपिक आजच्या पिरियडला बघणार आहोत. तर पहिल्यांदा बघूया आपण मायक्रोबियल एन्झाईम, द एन्झाईम्स प्रोड्यूस्ड बाय द युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स बाय फर्मेंटेशन प्रोसेस, याला म्हणतो आपण मायक्रोबियल एन्झाईम्स. असा दीज एन्झाईम्स आर यूज्ड इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटलिस्ट. ॲक्च्युली आता ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यामध्ये केमिकल्स वापरतात कशासाठी? फॉर द मोर स्पीड ऑफ केमिकल रिॲक्शन, फॉर मोर प्रोडक्शन, परंतु दे आर हार्मफुल, they are causing many problems. So instead of that chemical catalyst in chemical industries, these microbial enzymes are used, कारण these are eco friendly, these are not producing problem. म्हणून कारण बघा, these enzymes are, फायदे पाहिजे कोणते कोणते आहेत? These enzymes are, पेपरला प्रश्न येतो, what are the properties or benefit of the microbial enzymes? These enzymes are active at low temperature, कमी तापमानावर सुद्धा ते काम करतात यांच्यापेक्षा, केमिकल कॅटलिस्टपेक्षा. ॲट लो pH, समजा जर pH कमी असली तरी हे काम करतात, आणि हे नाही काम करत. लो प्रेशरवर सुद्धा काम करतात, त्यामुळे एनर्जी इज सेव्ड, त्यामुळे तापमानावर कमी तापमानावर काम करतात, आणि त्यामुळे एनर्जी जास्त लागत नाही, इंधन वाचते. वी कॅन सेव्ह अवर फ्युएल. सो एनर्जी इज यूज्ड इन दिस केस. अँड ऑल्सो बघा, आता दीज आर वर्किंग ॲट लो pH, आणि त्यामुळे नो नीड ऑफ कोरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट. जर केमिकल कॅटलिस्ट वापरले तर कोरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट लागतात, कारण यांचं काय होते? कोरोजन होते, त्यांचं क्षरण होते, यांची झीज. त्यामुळे हे इथं होत नाही. कारण काय? दीज एन्झाईम्स ॲक्ट ॲट लो pH, लो टेम्परेचर, लो प्रेशर, आणि म्हणून दर इज नो नीड ऑफ कोरोजन प्रूफ इन द इन्स्ट्रुमेंट्स. साधे इन्स्ट्रुमेंटसुद्धा इथं काम चालू शकते. वी कॅन यूज हिअर ओनली सिम्पल इन्स्ट्रुमेंट, कारण हे महागडे असतात, त्यामुळे याची उत्पादन मूल्यसुद्धा कमी होते, जास्त पैसे लागत नाही याच्यामध्ये. हा झाला फायदा. तिसरं, दीज एन्झाईम्स कॅरी आऊट स्पेसिफिक प्रोसेस, आणि हे विशिष्ट प्रकारे कार्य करतात, प्रोसेस करतात, प्रक्रिया करतात. देअरफॉर सो अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स आर नॉट फॉर्म. याच्यामध्ये ह्या एन्झाईम समजा वापरल्या आपण इंडस्ट्रीमध्ये, तर अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स आहे ना, बाय प्रॉडक्ट म्हणजे मुख्य प्रॉडक्ट, दुसरे होतात बाय प्रॉडक्ट, तर ते इथं तयार होत नाही, त्यांची गरज नसते, ते तयार होत नाही. आणि इथं इफ यूज केमिकल कॅटलिस्ट यांच्याऐवजी वापरलं तर हे इथं मग तयार होतील ते अननेसेसरी बाय प्रॉडक्ट्स, ते इथं तयार होत नाही. हा मोठा फायदा आहे. कशामुळे? आणि याच्यामुळे काय होते मग? ड्यू टू दिस एक्सपेन्स ऑन प्युरिफिकेशन ऑर मिनिमाइज्ड. आणि हे एन्झाईम्स वापरल्यामुळे जर बाय प्रॉडक्ट ज्यांची गरज नाही ते तयार होतच नाही, त्यामुळे त्यांना वेगळं करायचं प्रश्नच नाही, त्यामुळे प्युरिफिकेशन करायची गरजच राहत नाही, आणि त्यामुळे एक्सपेन्स ऑन दिस प्युरिफिकेशन इज मिनिमाइज. प्युरिफिकेशनचा खर्च, शुद्धीकरणाचा खर्च फार फार कमी करता येतो. हा एक पुन्हा फायदा आहे. पैसे वाचतात, त्यामुळे उत्पादन कमी किमतीमध्ये तयार होऊ शकते. प्रॉडक्ट्स कॅन बी प्रोड्यूस्ड ॲट लो कॉस्ट ऑल्सो हिअर. आता इन दीज मायक्रोबियल एन्झाईम्स, पुढचा फायदा बघा, इन दीज मायक्रोबियल एन्झायमॅटिक रिॲक्शन, यांची जी प्रक्रिया होते यांच्यामध्ये काय होते? एलिमिनेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट मटेरियल इज अवॉइडेड. ह्याच्यामध्ये बाय प्रॉडक्ट्स कमी तयार होतात. आताच पाहिलं आपण, त्यामुळे इथं वेस्ट पण कमी तयार होतात. एलिमिनेशन म्हणजे तयार होणे, अँड डिकम्पोजिशन, वेस्ट प्रॉडक्ट इथं कमी तयार होतात. इट इज अवॉइडेड, टाळल्या जाते. त्यामुळे आणखी फायदा आहे, त्यामुळे काय होत नाही? पोल्युशन होत नाही. कारण वेस्ट प्रॉडक्ट कॉज द पोल्युशन, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन.
हा इथं पुन्हा फायदा आहे. पुढचं दीज एन्झाईम्स कॅन बी आल्सो रियूज्ड, आणि हे जे एन्झाईम्स पुन्हा पुन्हा वापरता येतात, कारण यांच्यामध्ये बदल होत नाही. पण केमिकल कॅटलिस्ट पुन्हा वापरता येत नाही सहसा, पण हे वापरता येतात. हा फायदा आहे बघा. म्हणजे दीज एन्झाईम्स आर सुपेरियर, योग्य आहेत कोणापेक्षा, चांगले कोणापेक्षा, दॅन केमिकल कॅटलिस्ट. पुढे इथं हाय प्रश्न बनतो, हाऊ आर द मायक्रोबियल एन्झाईम्स आर सुपेरियर दॅन द केमिकल कॅटलिस्ट, म्हणजे यांचे फायदे जास्त कोणते आहेत, हे फायदे आहेत. आणि म्हणून दीज एन्झाईम्स कॅन बी रियूज, सो दीज एन्झाईम्स कॅन बी इको फ्रेंडली. हे कसे आहेत, इको फ्रेंडली आहेत. सेव्हिंग अवर एन्व्हायरमेंट, अवॉइडिंग पोल्युशन, अवॉइडिंग वेस्टेज. आता यांची एक्झाम्पल पेपरला प्रश्न येतो, राईट डाऊन द एक्झाम्पल्स ऑफ द कोणते एन्झाईम्स, मायक्रोबियल एन्झाईम्स, याचे उदाहरण द्या. तेव्हा तुम्हाला हे एक्झाम्पल द्यावे लागते. कोणते कोणते, ऑक्सिडो, बघा ऑक्सिडो रिडक्टेज, ट्रान्सफरेसेस, हायड्रोलेसेस, लायसेस, आयसोमरेसेस आणि लिगॅसेस. हे 3-4 नाव माहीत ठेवा, प्रयत्न करा. ठीक आहे. आता यांचे पाहू आपण युजेस ऑफ मायक्रोबियल एन्झाईम्स, हे कुठे कुठे वापरले जातात. इफ दिस एन्झाईम्स आर मिक्स्ड विथ डिटर्जंट, पहिला उपयोग बघा, समजा आपण धुण्याच्या पावडरमध्ये, याला म्हणतो आपण डिटर्जंटमध्ये, समजा वापरला, आपण मिक्स केलं धुण्याच्या पावडरमध्ये, म्हणजे डिटर्जंटमध्ये मिक्स केलं, तर काय होते, डर्ट, मक, ते घाण आहे, डस्ट आहे, डर्ट आहे, ते काय होते, रिमूव्हल आकर्स ॲट लो टेम्परेचर. कमी तापमानातसुद्धा आपण कपड्याची घाण किंवा भांड्याची घाण, डस्ट आहे, डर्ट आहे, ते आपण काय करू शकतो, रिमूव्ह. सो डर्ट और मक रिमूव्हल आकर्स ॲट लो टेम्परेचर, हा पहिला फायदा आहे. दुसरं, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज, हे इम्पॉर्टंट पदार्थ आहेत बरं, कॅन बी ऑप्टेन बाय मिक्सिंग दीज एन्झाईम्स. हे एन्झाईम समजा आपण मिक्स केले कोणाबरोबर, विथ कॉर्न फ्लोअर, धान्याच्या पिठाबरोबर, तर वी गेट ग्लुकोज अँड फ्रक्टोज कॅन बी ऑप्टेन. आता इथं दीज एन्झाईम्स, आता याला जे एन्झाईम्स पाहिजे आहेत, दीज एन्झाईम्स आर ऑप्टेन फ्रॉम बॅसिलाई अँड स्ट्रेप्टोमायसिस, या 2 जातीच्या मायक्रोब्सपासून हे एन्झाईम प्राप्त केले जातात. याचा उपयोग ग्लुकोज आणि फ्रक्टोज प्राप्त करण्याकरता होतो. तिसरा उपयोग बघा, मायक्रोबियल एन्झाईम्स आर आल्सो यूज्ड इन व्हेरियस इंडस्ट्रीज. कोणत्या इंडस्ट्रीज, लाईक चीज इंडस्ट्री, चीज म्हणजे पनीरमध्ये, त्यानंतर प्लांट एक्स्ट्रॅक्ट्स, टेक्स्टाईल इंडस्ट्रीज, लेदर टेक्नॉलॉजी, लेदर इंडस्ट्रीज, पेपर इंडस्ट्री, यासुद्धा याचा उपयोग केला जाऊ शकतो. कोणाचा, मायक्रोबियल एन्झाईमचा. सो वी हॅव सीन इन दिस वे द व्हेरियस युजेस ऑफ मायक्रोबियल एन्झाईम्स. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रोडक्ट आहे, याचं नाव आहे झॅन्थम गम. काय नाव आहे, झॅन्थम गम. धिस इम्पार्ट्स थिकनेस टू आईस्क्रीम. बघा तुमचं आईस्क्रीम घट्ट बनतो. का बरं बनतो, कारण त्यामध्ये झॅन्थम गम्स त्या आईस्क्रीम पावडरमध्ये मिक्स केला असतो म्हणून धिस इम्पार्ट गिव थिकनेस टू आईस्क्रीम. प्युडिंग, ते आपण बघा चॉकलेटसारखं पदार्थ खातो, पण त्याला म्हणतो प्युडिंग. चॉकलेट त्यासुद्धा असते मिक्स केला, म्हणून चॉकलेट घट्ट बनतो. आईस्क्रीम पण घट्ट बनतो. मिल्कशेक तो पण घट्ट असतो. कोणामुळे, बिकॉज देअर इज मिक्सिंग ऑफ दी झॅन्थम गम. इन्स्टंट सूप, जे आपण सूप तुम्ही पिता ना, सूप खाता का नाही, सूप पिता वगैरे सूप, त्याच्यामध्ये सुद्धा हे मिक्स केलं असते. सूपमध्ये सुद्धा इन्स्टंट सूप, ज्याच्यामुळे आपल्याला पटकन एनर्जी मिळते. द सूप दॅट गिव्ह अस instant energy, it is called as instant soup. This gum is obtained by fermentation of starch. आता हा जो गम आहे, युजफुल गम आहे, झॅन्थम गम, हा कसा प्राप्त केला जातो, प्रोसेस ऑफ ऑप्टेनिंग. इट इज ऑप्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मोलॅसिस. चिपाड, ऊसाचे चिपाड किंवा दुसरे कोणतेही दुसऱ्या पिकाचे चिपाड जे असतात ना, त्यापासून प्राप्त केलं जातो. सो रॉ मटेरियल इज यूज स्टार्च अँड मोलॅसिस टू ऑप्टेन झॅन्थम गम बाय फर्मेंटेशन प्रोसेस. याची हे कोण करते, बाय स्पेसिस ऑफ झॅन्थोमोनाज मायक्रोब. झॅन्थोमोनाज नावाच्या मायक्रोबच्या स्पेसिसमुळे हा झॅन्थम गम तयार होतो, म्हणून याचं नाव ठेवलं आहे झॅन्थम गम. वाय द गम इज कॉल्ड द झॅन्थम गम, बिकॉज इट इज प्रोड्यूस्ड
by the fermentation of starch and microbes, and here fermentation is brought by the species of Xanthomonas microbes, म्हणून नाव दिलं आहे xanthan gum. या गमचा पुन्हा एकदा बघा फायदा. दिस गम इज हायली सोल्युबल इन हॉट अँड कोल्ड वॉटर. ह्या दोन्ही प्रकारच्या पाण्यामध्ये हॉट आणि कोल्ड वॉटरमध्ये सुद्धा काय होते, सोल्युबल आहे, हायली सोल्युबल, पटकन विरघळतो. म्हणून इट हॅज आल्सो आणि म्हणून बघा इट हॅज आल्सो हाय डेन्सिटी, त्याला पुन्हा काय हाय डेन्सिटी आहे त्यामध्ये, आणि म्हणून इट इज व्हेरी युजफुल, म्हणून तो फार उपयोगाचा आहे. तिथे पुन्हा प्रश्न बनतो, व्हाय द xanthan गम इज व्हेरी युजफुल. State the property of xanthan gum by which it is more useful. तेव्हा तुम्हाला हे सांगावं लागेल. These are the various properties of xanthan gum. Last, usage of xanthan gum. याचा उपयोग कुठे होतो? This is used in the production of pigments. जेवढे काही कलर आहेत ना, कलर याच्यामध्ये वापरतात, कारण कलर मिक्स केलं की त्याला घट्टपणा येतो. फर्टिलायझर्स खतात वापरतात आपण. आजकाल जेवढे केमिकल किंवा दुसरे ऑर्गॅनिक खतं बनतात त्याच्यामध्ये सुद्धा हे वापरतात. फर्टिलायझर्स, खते, विडीसाइड्स, तणनाशके, टेक्स्टाईल पिगमेंट्स, कापड उद्योगातले रंगद्रव्य यासुद्धा मिसळतात, कारण केमिकलच्या ऐवजी हे जास्त फायद्याचे. म्हणून बघा तुम्ही शिकत आहे कशा प्रकारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर व्हेरी व्हेरी युजफुल ॲज कम्पेअर टू केमिकल्स, कारण हे बायोकेमिकल्स आहेत, नुसते केमिकल नाही, याचे आपल्याला तोटे नाही, हार्म नाही, कमी, इको फ्रेंडली आहेत. इट इज ऑल्सो यूज इन टूथपेस्ट. तुम्ही जे टूथपेस्ट वापरता का नाही तोंड धुवायला वगैरे, म्हणजे दात घासायला वगैरे, याच्यामध्ये सुद्धा वापरलं असते, म्हणून ते घट्ट असते. कोणामुळे? बिकॉज ऑफ xanthan गम. हाय क्वालिटी पेपर, उच्च दर्जाचा पेपर जो तयार करतात त्यासुद्धा हे वापरलं जाते. अशा प्रकारे व्हेरियस युजेस ऑफ xanthan गम. अशा प्रकारे आपण इथं बऱ्याच गोष्टी फोकस केलेल्या आहे. इथं नेक्स्ट टॉपिक मला घ्यायचं होतं पण ते झालं नसतं पूर्ण, म्हणून त्याला मी स्टॉप केलेलं आहे. ठीक आहे, ओके, वी शुड स्टॉप हिअर.